महापरित्राण को इसी तरह निरंतरता देते रहेंगे। अभी आज के दिन बहुत सारे पूजनीय भिक्षु संघ यहाँ उपस्थित हुए हैं और होने वाले हैं, इसलिए हम बीच बीच में पूजनीय भिक्षु संघ का 10 मिनट का प्रवचन भी रखते जाएंगे, ताकि बहुत सारे भंते लोग यहाँ अपने प्रवचन दे सके। हो सके तो परित्राण के विषय में ही पूजनीय भिक्षु राहुल थेरो भंते जी अभी धम्म देशना देंगे। सब लोग 3 बार साधु साधु बोले। तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी शिकवलेला सद्धम्म, त्याचा प्रचार करणारा पूजनीय भिक्षु संघ या 3 रत्नाला अभिवादन। समता, स्वतंत्र बंधुभाव, न्यायनीतीचे पुरस्कर्ते, भारत मातेच्या मुकुटातील कोहिनूर हिरा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करू आज आपण येथे पूजनीय महास्थवीर यांनी भिक्षु संघाला पाचारण करून संघदानाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या निमित्ताने संपूर्ण भिक्षु संघ, उपासक उपासिका त्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे। तथागताने अतिशय महत्त्वाचा आपल्याला उपदेश केलेला आहे। भंतेजींनी सांगितलं की परित्रण पाठाच्याच अनुषंगाने आपण मार्गदर्शन करा, परंतु मुख्यतः मी थोड्या वेगळ्या दिशेने वळण्याचा प्रयत्न करत आहे। तथागतांनी अतिशय महत्त्वाचा संदेश आपल्याला या गाथेमधून दिलेला आहे। तथागत म्हणतात, तुम्ही अनेक वेळेला पूजनीय महास्थवीर यांच्या मुखातून ऐकलेलंच आहे, त्याच्यामुळं काही नवका उपदेश नाही। आणि तथागताची जी वाणी आहे ही आपल्याला परिचित आहे। तथागत म्हणतात, कम्मंग युनी कम्मंग बंधू कम्मंग पटी सरणो यं कम्मंग करी सामी कल्याणं वा पापकं वा तस्स दायादो भविसामीति पब्ब जितेनं अभिनं पचवेखितब्ब। ही तथागतांनी गाथा म्हटलेली आहे। तथागत म्हणतात की कर्म ही युनी आहे, कर्म आपले बांधू आहे। तर तथागतांनी 4 पद्धतीने आपल्याला कर्म सांगितले आहे। जुने कर्म म्हणजे काय, नवीन कर्म म्हणजे काय, निरोध कर्म म्हणजे काय, निरोधगामिनी कर्म म्हणजे काय, हे तथागताने आपल्याला अतिशय महत्त्वाचा उपदेश केलेला आहे। निरोधगामिनी मार्ग म्हणजे काय, तर तथागत म्हणतात जुने कर्म हे जे चक्षु आहेत आपले, हे जुने कर्म आहे, हे असंस्कृत आहे। त्याच कारणामुळे ते निर्माण झालेले आहे, असंस्काराच्या कारणामुळे ते निर्माण झालेले आहे। मग याची अनुभूती कोण घेतं, जी चेतना आहे आपली, जी चेतना वेदनेच्या अनुषंगाने त्याचा अनुभव घेत राहते, म्हणून आपण त्याला जाणू शकतो की जुने कर्म आहे। हे जे स्रोत आहे आपला, हे जुने कर्म आहे। हे असंस्काराच्या अनुषंगाने या कारणामुळे ते उत्पन्न झालेले आहेत। चेतना वेदनेची अनुभूती घेत राहत, अनुभव घेत राहत, म्हणून आपण जाणतो की जुने कर्म आहे। हे घाणही जुने कर्म आहे। हे असंस्कारामुळं, या कारणामुळं ते उत्पन्न झालेले आहे। जी चेतना आहे, या चेतनेच्या अनुषंगाने वेदनेचे जे अनुभव घेत राहतो, म्हणून तू जाणतो की जुने कर्म आहे। ही जीव आहे, ही काय आहे, हे जे मन आहे,
हे जुन्या कर्मामुळेच निर्माण झालेलं आहे. असंस्कारामुळं हे निर्माण झालेलं आहे. मग असंस्काराच्या कारणामुळं ही चेतना वेदनेचा अनुभव घेत 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 जाणत की हे जुने कर्म आहे. जर याला जाणलंच नाही तर आपल्याला प्रात्यक्षिक ज्ञान होणार नाही. जुनं काय नवकं काय. आपण केवळ कर्म कर्म म्हणायला लागतो. बऱ्याचशा वेळेला म्हणायला लागतो आपण कर्म आहेत कर्म, ठीक, पण आपल्याला प्रात्यक्षिक याची विभागणी करून याला जाणावं लागणार आहे. जुने काय तर जुने हे जे काही आपलं जीवन आहे, चक्षु, श्रोत, घाण, जिव्हा, काया, मन, हे असंस्कारामुळे, हे जुनेच आहेत वास्तविक पाहता, पण असंस्कारामुळे निर्माण झालेले आणि चेतना त्याचे अनुभव घेत राहतात. मग या ज्या वेदना होत राहतात, सुखाच्या दुःखाच्या, असुखत अदुःखत हे अनुभव घेत राहतात. मग ते पाहतं की अरे या जुने आहे. प्रात्यक्षिक तो अनुभूती घेत असताना जाणायला लागतो की जुने आहे म्हणून मला याची अनुभूती होत आहे. जर जुने जर नसते मला याचा अनुभव नसता आला. म्हणून जुन्या कर्माला अशा पद्धतीने याला जाणणं फार गरजेचं. हे जुने कर्म आहे. आता नवीन कर्म म्हणजे काय तर नवीन म्हटल्याच्या नंतर आपण इथं बसलेले आहोत. आता आपण जे काय ऐकत आहोत किंवा क्रिया करत आहोत हे नवीन कर्म आपले बनत आहे. कायेच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून आणि चित्ताच्या माध्यमातून. तुमचं चित्त श्रद्धेने त्यागाने भरलेलं आहे. हे तुमचे नवीन कर्म तयार होत आहे. कायेने तुम्ही इथं शांत तुमची काया झालेली आहे, शांत कायेने भरलेले आहेत, विचलित नाही, काही नाही. वाणीवर इथे तुमचा संयम आहे. हे नवीन कर्म तुमचे तयार होत आहे. मग या नवीन कर्मामध्ये वृद्धी झाली पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे. हे करण्यासाठीच आपण ही जी काही उठाठेव करण्याचा प्रयत्न करत राहतो की चला आता एखादा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 लोक येतील, उपदेश ठेवला पाहिजे, लोकांना ज्ञानाचं आकलन होईल, काही दान कर्म केलं पाहिजे, लोकांना काही शिलाचं महत्त्व सांगितलं जाईल. ह्या ज्या काही गोष्टी आपण करत राहतो तर ह्या चांगले कर्म बनत राहावे, नवीन नवीन कर्म तयार व्हावे कुशल लोकांचे. म्हणून ह्या गोष्टी आपण करण्यासाठी प्रयत्न करत राहतो. पूर्वी भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे वर्षवासही घेतले जात होते, काय काय भिक्षू, उडवा राहत होता. उडवा, आता तुम्हाला हा शब्द माहीत नसेल, गौऱ्या थापून केलेले जे काही राहतं त्याला उडवा म्हटलं जातं. त्या उडव्यातही भिक्षू वर्षवास करायचे. काही भिक्षू गुफेमध्ये, काही भिक्षू कुंभाराने जे बनवलेलं होतं त्या कुंभाराच्या याच्यामध्ये करायचे. अनेक ठिकाणी कुठे कुठे करायचे. परंतु काही वेळेला तथागतांनी जिथे भिक्षू संघाला त्रास होईल अशा याला बंद घातले. म्हणून लोकांना अधिक प्रमाणात लाभ व्हावा, नवीन नवीन त्यांचे कुशल कुशल कर्म बनावेत, अकुशल कर्माची प्रहाण व्हावा, नष्ट व्हावेत, लोकांना चांगली चालना मिळावी, गती मिळावी, त्यांच्यात परिवर्तन व्हावं, या उद्देशाने तथागतांनी आपल्याला मौखिक आणि अतिशय महत्त्वाचे उपदेश आपल्याला तथागतांनी. तर याला म्हटलं जातं नवीन कर्म. जे आपण सातत्याने करत राहतो त्याला नवीन, वर्तमानामध्ये असल्याच्या नंतर त्याला नवीनच म्हणता येईल. आता कर्म निरोध, कर्माचा निरोध, कर्माचा जो निरोध आहे हा कशाने आपल्याला ओळखता येईल. जे जे कर्म आहेत ते नष्ट होत आहेत हे फक्त एकाच गोष्टीने ओळखल्या जातात, आपलं चित्तही मुक्त होत आहे. मग आपण जाणतो की माझ्या कर्माचा निरोध होत आहे. चाहे अकुशल कर्म असतील किंवा कुशल कर्म असतील, कर्म कर्म आहे पण त्याचा निरोध होत आहे. मग कशामुळे निरोध होत आहे तर माझं चित्त हे विमुक्त होत आहे. विमुक्त, मग कशापासून विमुक्त होत आहे. रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श, जो धर्म आहे, जो स्वभाव आहे चित्ताचा, या स्वभावाला तू जाणतो
आणि हे जाणत असताना या रूपाला माझं चित्त प्रभावी होईना. जे प्रभावी होणारा जो धर्म आहे तो माझ्यामध्ये नाही. जे शब्द आहे, या शब्दामुळं चांगले प्रशंसायुक्त असले मी गुबगुबू होऊन जातो, निंदाजनक असले तर खिन्न काय करत राहतो. हा गंध सुद्धा चांगला असला तर बरं वाटतं, खराब असेल तर घृणा करायला लागतो. हे रस सुद्धा चांगला आहे, बरं खूप चांगलं वाटतं, समाधान वाटतं. खराब असेल तर तत्काळ द्वेष करायला लागतो, तिटकारा निर्माण होतो. स्पर्श सुद्धा, धर्म सुद्धा, चांगला धर्म जर निर्माण जर झाला, चांगला स्वभाव, खूप आनंद वाटतो. वाईट जर झाला, चित्त काही वाईट यायला लागलं चित्तामध्ये, तर माणसाला नको असं वाटतं, काय माझ्या चित्तामध्ये वाईट विचार यायला लागले, तो मनुष्य विचलित व्हायला लागतो. आणि त्याच विचाराने बरेचसे लोक मनोरुग्ण सुद्धा झालेले आहेत. तर तथागतांनी आपल्याला या सर्व गोष्टीपासून चित्तही मुक्त झालेलं आहे. कशाच्याच प्रती जराशी सुद्धा आसक्ती राहिलेत नाही. म्हणजे जराशी नाही म्हटलं नंतर आसक्ती राहत नाही चित्तामध्ये. आसक्ती रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श हे तर प्रभावी होतच नाही. चित्त प्रभावी होईना आणि त्याच्या प्रती छंद म्हणजे इच्छा निर्माण काही होईना, चांगली आहे का वाईट आहे. तर आपलं चित्त जाणतं की अरे माझं चित्त आता विमुक्त होत आहे, विमुक्त होत आहे. कशापासून चित्त विमुक्त होत आहे? या बाहेरील गोष्टीपासून सुद्धा आतील ज्या गोष्टी आहेत, जे आतील जे कर्म आहेत त्याच्यापासूनही माझं चित्त आता निरोध होत आहे, निरोध होत आहे. याचा तो प्रात्यक्षिक अभ्यास करतो, चिंतन मनन करतो, तर त्याला समजले जातं. कमीत कमी एवढं त्याला आकलन होतं की माझं चित्त विमुक्त होत आहे. जर आपण कुशल कर्म करत आहोत, शीलाचं पालन करत आहोत, प्रज्ञेचा विकास करत आहोत, आपण जर म्हटलं की बाबा चित्त विमुक्त होत आहे, या त्याची अनुभूतीच नाही, तर तो काय म्हणणार. म्हणून याची अनुभूती घ्यावं लागणार. हे कर्मनिरोध तथागतांनी म्हटलेली याला कर्मनिरोध, कर्माचा निरोध. कर्मनिरोध गामिनी मार्ग. आता कर्माचा निरोध करायचा आहे, त्याच्यासाठी लागणारा मार्ग आहे. केवळ कर्मनिरोधच होतात असं नाही काही, त्याच्यासाठी लागणारा मार्ग आहे. आणि तो म्हणजे एक काय नो मग्गो, एकच मार्ग आहे, अठ्ठांगिक मग्गो. 8 अंगांनी बनलेला जो मार्ग आहे, सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टी, अचूक मत, अचूक धार, आणि ती सुद्धा प्रज्ञायुक्त. तुम्ही कोणतंही काम करत आहात, दान कर्म करत आहात, शीलाचं पालन करत आहात, त्याच्यामध्ये प्रज्ञा आहे, बगर प्रज्ञेचं नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये काय म्हटलंय तर आपण म्हणतो प्रज्ञाशील समाधी. शीलाचं पालन करायचं तरी प्रज्ञा पाहिजे, समाधी करायची तरी प्रज्ञा पाहिजे, प्रज्ञेशिवाय काय होणार. दान जरी करायचं तरी प्रज्ञा पाहिजे. अज्ञानामधून या गोष्टी आपल्याला करता येणार नाही. म्हणून तथागताने आपल्याला दिठ्ठी जे काही सम्मा दिठ्ठी सांगितलेला आहे, हा अतिशय मार्ग महत्वाचा आहे. सम्यक संकल्प तुम्ही करा, चांगले संकल्प करा की यावर्षी मी खूप अभ्यास करील, चिंतन मनन करील, ध्यान करील, प्रज्ञेचा विकास करील. चांगले चांगले संकल्प करा, उचित, जे मनाला अतिशय आल्हादायक आहे असेच तुम्ही संकल्प करा. सम्यक वाणी. वाणीवरती इथून पुढे मी खूप संयम ठेवील, इतका संयम ठेवील की खूप, जेवढं साराचं, जेवढं हिताचं, जेवढं कल्याणाचं आहे तेवढाच मी व्यवहार करील, तेवढंच मी बोलेल, तेवढंच माझं संभाषण राहील, निर्थक नाही, काही नाही. चांगले कर्म मी करण्याचा प्रयत्न करेल, कायेनी, मनानी, वाणीनी, कुशल कर्म, हितकारक, माझं हित आहे, लोकांचं हित आहे, लोकांचं कल्याण आहे, असे मी कर्म करेल. सम्यक आजीविका, चांगली आजीविका, मिथ्या नाही. खोटं बोलून मी काही खाणार नाही. खोटं बोलून सुद्धा खाणे, काही काही लोकांना अशी सवय लागलेली, याची प्रशंसा कर, त्याची प्रशंसा कर, मग याची प्रशंसा केली की लोक काय देतील, त्याची प्रशंसा केली काय देतील. तर तुमची आजीविका खोटं बोलून सुद्धा तुम्ही भोजन न ग्रहण करणे, चढून मापून सांगणे आणि भोजन करणे, तर तुम्ही पॉयझन घेत आहात, एक प्रकारचं पॉयझन. म्हणून तुमची आजीविका तर बाकीच्या जे काही मिथ्या आजीविकामध्ये आहेत, पण खोटं बोलून
बऱ्याचशा लोकांना खोटं बोलून आपलं पोट भरण्याची सवय आहे आणि याच्यामध्ये पटाईत लोक आहेत, फार पटाईत, आपण सांगू शकणार नाही. सम्यक स्मृती, तुमची स्मृती जागृत राहिली पाहिजे, चालत असता, बसत असता, झोपत असता, उठत असता. भगवान बुद्ध काय म्हणतात त्याच्यासाठी? भिक्षूंना उद्देशून बोलत असताना उपासकांना उद्देशून बोलतात की जोपर्यंत भिक्षू ऊन पडेपर्यंत झोपत राहतील, तोपर्यंत ऊन पडेपर्यंत भिक्षू झोपत राहतील, समजून घ्यायचं की बुद्ध शासनाला ग्लानी आल्याशिवाय राहणार नाही. ग्लानी येणारच बुद्ध शासनाला. जोपर्यंत भिक्षू सूर्य उगवण्याच्या आधी उठतील, समजून घ्यायचं की बुद्ध शासनाला वृद्धी होणार, बळकटी येणार. मग तुम्ही किती तोंड फाडा इथं माईकवर, किती बोला, किती उपदेश करा, परंतु तुमच्यामधला हा जो धर्म आहे की अरे भिक्षू सकाळी उठतात, ध्यान करतात, चिंतन मनन करतात, काय करायचं ते करतात आपली दिनचर्या, तर ते लोक पाहून त्यांच्या मनातही जिज्ञासा निर्माण. म्हणून बुद्ध धम्माला ग्लानी आणण्याचं जे काम आहे की तुम्ही जागृत नसल्यामुळं लोक सुद्धा जागृत राहणार नाही. भिक्षू हा जागृत असला पाहिजे. जागृत असेल तर उपासकही जागृत होते. म्हणून स्मृती वा, चालत असता, बसत असता, झोपत असता जागृत आहे. सम्यक समाधी, चांगला समाधीचा अभ्यास, कुशल चित्ताला एकाग्रता करून, निर्मळ करून, आपलं कायेचं आलंबन घेऊन श्वासोश्वासाला जाणत 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 आपल्या चित्ताला परिशुद्ध करतो. हा जो मार्ग, जो मनुष्य या मार्गाने चालेल, या 8 अंगाच्या मार्गाने चालेल आणि एकच मार्गाने चालेल, तर निश्चितच तो मनुष्य या कर्मापासून मुक्त होतो. जो आरत राहतो तर या 8 अंगाने तो परिपूर्णच राहतो, परंतु ज्ञान दर्शन, ज्ञानाचं सुद्धा दर्शन घेतो. ज्ञान ही मुक्ती, हे 2 गोष्टी या 10 अंग बनल्या जातात. तर मग तो ज्ञानाचं दर्शन घेतो, याचं जाणतो. कर्माला जाणत असताना, या ज्ञानाच्या अनुषंगाने जाणत असताना तो त्याच्यातून मुक्त सुद्धा होतो. मग आता त्याचं कर्म बनत नाही आरत व्यक्तीचे, त्याचं चित्त कसं बनतं? अक्रिया चित्त, क्रिया न तयार होणार. आता आपलं चित्त कसं आहे? क्रिया होणार आहे. काही जरी केलं तुम्ही क्रियाच होणार. चांगलं करा, वाईट करा, क्रिया निर्माण होणारच. का? त्याच्यामध्ये इच्छा आहे म्हणून क्रिया तयार होणार. जोपर्यंत इच्छा तुमच्यामध्ये राहणार नाही तर क्रिया निर्माण. म्हणून आरताचं चित्त अक्रिय जे काय राहतं, अक्रिया चित्तातून काही क्रिया तयार होत नाही. म्हणून त्याचं चित्त निर्मळ आणि स्वच्छ, खूप शुद्ध राहतं. तर तो पाप कर्मापासून सुद्धा, कुशल कर्मापासून सुद्धा आणि अकुशल कर्मापासून सुद्धा हे वरी उठलेलं राहतं. या दोन्ही क्रिया त्याच्यातून घडत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मी पापाचं आता वमन करून टाकलेलं आहे, वमन करून टाकलं. आरत भिक्षू सुद्धा अनेक आपण कथेमध्ये, साहित्यामध्ये वाचतो की अरत भिक्षू म्हणतात की मी आता पापाचं वमन करून टाकलेलं आहे, आता माझ्याकडून होणं अशक्य आहे. पापाचं बी सर्वच कर्माचंच वमन करून टाकतात ते वास्तविक पाहता. म्हणून की या कर्माच्या साठी लागणारा खरोखर त्याला संपूर्ण टाकायचा आहे. कुशल असो का कुशल असो, त्याच्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आर्याष्टांगिक मार्ग. आणि या मार्गाच्या अनुषंगाने जो मनुष्य जाईल तो दुःखमुक्त झाल्याशिवाय राहत नाही. ही तथाकथन 100% गॅरंटी दिली. आता तुम्हाला पटतं, आम्हाला पटतं, आम्हालाही वाटतं दुःखातून मुक्त झालो पाहिजे, आम्हाला वाटतं. परंतु कुठं जे काही कुच करायला लागतं घोडं, अज्ञानामुळे. हे जे काही गोष्टी होतात चुकीच्या, या अज्ञानामुळेच निर्माण होतात. गज आम्हाला वाटतं, तुम्हाला वाटतं की दुःखमुक्त झालो पाहिजे, पण कुठे ना कुठे आपण चुकायला लागतो. कुठे ना कुठे आपल्याकडून गुणदोष व्हायला लागतात. हे कशामुळं? अज्ञानामुळं. म्हणून या अज्ञानाला आपल्याला बाजूला करावं लागणार आहे. आणि बाजूला करून निश्चितच आपण सजग राहून, प्रज्ञावान राहून आपला विकास आपल्याला करावा लागणार. तर एवढंच आजच्या या मंगल प्रसंगी हा छोटासा उपदेश देऊन कर्म निरोध, जुने कर्म, नवीन कर्म निरोध आणि त्याच्यासाठी लागणारा मार्ग, हा मी थोडा औपचारिकतेतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी असल्यामुळं वास्तविक पाहता याच्यावरती चांगली चर्चाही आपण केली असती, म्हणून मी इथं थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं. साधु 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 बुद्धं
नमामि। बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि। धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि। संघ को नमन करता हूँ।